विजयदुर्गात चाललं सर जरा जाऊन येतो म्हणजे आपण हिला विजयदुर्गच्या इकडे आपण चाललो बीचच्या खाली आता आपल्या विजयदुर्ग बीचच्या खाली म्हणजे आपल्या विजयदुर्ग बीचच्या तर आपल्या खाली जाऊया. बापरे खाली बघितली चल आहे ना खाली जाणार सोबत आहे रस्तो अरे तिकडनं सोबत आहे ना खायचं त्यासाठी काही एक टोक दिसता समोर तुमका तिकडे जाण्याचा प्रयत्न म्हणजे आपण करणार आपण बघूया काळोख होणार आपल्या वाटतं त्यामुळे जाऊचं असं नक्की नाही खाली आधी बीचवर जाऊ त्यानंतर बघू काय असतात का आपलं गिरवी आणि हा हायवे आपलं विजयदुर्गचं आता निघता आपण बीचवर जाऊसाठी या मंडळी जावा तिघजण जाऊ सर मी कोणाला तरी हात दाखवून येते लगेच फोन लावते नाही भेटली ते गाडी कोणाला तरी हात दाखवून येते लगेच टू व्हीलर तवसर जा फोन करतोय अजून तरी हा पुढे तवसर चावी नाही माझ्या पुढे मी येते पाटणा काय आपले विजयदुर्गात जातात आता पुढे मी बघते पाटणा कोणी येणार असं स्कूटरवाला 4 जण नाव त्यामुळे आपल्याला जाता येणार नाही चौबल सीट होणार त्यामुळे त्यांचं म्हटलं तुम्ही जावा पुढे मी येते म्हटलं हात दाखवून म्हणा तरी पाटणा डायरेक्ट जाऊ विजयदुर्गात चाललं सर जरा वर गेलेत पुढे काय गेले काय रे म्हणजे आपण हिला विजयदुर्गच्या इकडे आपला डेपो तिकडे येईल डेपोमध्येच आपलं इकडे मित्र भेटलो तर तिने सोडला ना अर्ध्यावर आणून आपल्याला आणि आपण पुढे इलेला होता आणि आपलं डेपो समोर आहे विजयदुर्गचं आणि पूर्ण रस्त्याचं सगळं काम चालू आहे इकडे ह्या साईड का म्हणजे बैल भरपूर म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे बराच असा मला घाडगोड गेलेला हा बघा येता थंड घेऊन येईल एक डाव्या दुकानात थंडाचं मला गरमच होता असं हो ह्या बाटली देवा स्प्राईट मोठी खायची हा येते मिरिंडा देव कशी काय द्यावा थंड द्यावा समुद्र फिरून येता गरम होईल बसू म्हणतो 4 सीट मंडळी आपण चालला हा ज्ञान कामावर नाही आणि चला आपण जाऊया इकडे आपल्या राधाकृष्ण मंदिरासमोर इकडनं आपल्या उजव्या साईड का समोर रोड गेलेलो बीचवरती जाऊ का पुढे इकडनं आपण डायरेक्ट समोर जाणार आहोत राधाकृष्ण मंदिराच्या उजव्या साईड रोड गेलो साईड का तर तिकडनं आपण डायरेक्ट रापणीचे मासे जिकडे पकडतो तिकडे चालला आणि त्या बाजूने एक रोड आहे रापणी रामेश्वर गावाच्या इकडनं पण तो रोड खराब असतो कच्चू रोड आहे पूर्ण त्यामुळे आपण इकडनं एकदा विजयदुर्ग मार्गे पण म्हणजे गेलेलो आता करतो आता
संध्याकाळचे ढग भारी वाटतं सगळं. त्यावेळेस गडगोपाळ करून आपल्याला जायचं इकडनं वरती आणि त्या साईड का आपलं समुद्र बीच जाऊ बघूया. बघ खाली दगड आहे. बागेत चोरी चालला लवकर समोर बीच इलेलो आपलो जवळ विजयदुर्गच्या इकडचं. हे हत खाली कोणतरी खेळतो. हो जबरदस्त. आणि काय वातावरण जबरदस्त वाटतं. ढग भारीच वाटतं. बीचच्या इकडे कटड्यावर मंडळी जाऊ पुन्हा भारी वाटतं ना. कटड्यावर बसले जावा बघ एवढं कटडू. हा परत ढग मला काय वाटतं. पावसात धरलो गो पावसात धरलो. जबरदस्त व्हायला भारी वाटतं. भारी वाटतंय. खाली जाऊया जाऊया. आपला बीचच्या खाली आता आपल्या विजयदुर्ग बीचच्या खाली म्हणजे आपल्या विजयदुर्ग बीचच्या तर आपलं खाली जाऊया. बापरे खाली बघितली या. चल आहे ना खाली जाणार सोबत आहे रस्तो. अरे तिकड ना सोबत आहे ना खायचो आहे ना नाही काहीतरी नाच वाट हळू. खाली उतरत जाणार तिकडं बीच आणि त्या साईड का एक टोक दिसता समोर तुमका. तिकडे जाण्याचा प्रयत्न म्हणजे आपण करणार. आपण बघूया काळोख होणार आपल्याला वाटतं. त्यामुळे जाऊचं असं नक्की नाही. खाली आधी बीचवर जाऊ त्यानंतर बघू काय असतात का आगे. म्हणजे खाली खाली उतरता होता इकडनं. त्याच्यात आपली चप्पल बघा म्हणजे काय दाखवून टाकतो काय परिस्थिती आहे आपल्या चप्पलाची. तसेच घालून दिले दुकानावरती होतं तिकडनं म्हणता जाऊया फिरू तर तसंच दिलं डायरेक्ट आहे. चप्पल कमी नाही दगड जास्त लागतात खाली पायात. वाळाचा रोड वाटतं. रोड गेलो खाली खाली इला आपण समुद्रावरती आपल्या विजयदुर्गच्या खाली इकडे तांबल्याचा मोळ बोलतो तिकडे. रापणीसाठी म्हणजे आपली रामेश्वरवाडी गाव म्हणजे रामेश्वरवाडी आपले रापणीसाठी इकडे येतो. रामेश्वर गावातले मागे आपण व्हिडिओ टाकलेली आहे ती इकडे रापणीसाठी इलेले. त्याच ठिकाणी पण पुन्हा एकदा म्हणजे इलाव बीचवरती आहो. जबरदस्त बीच आहे म्हणजे पूर्ण वाळूचं होतं आपण इकडे इला असतं. नक्की जेव्हा इकडे इला असतं म्हणजे कारण पूर्ण वाळू आणि एक नंबर पैसा जागा एक नंबर भारी आहे. इकडे कोणतरी खेळतात पण. गणप्या काहीतरी भेटला बघूया जाऊन काय भेटला. टाका टाक. म्हणजे 6:45 वाजता दिले मजा करता व्हिडिओ क्लिप काढतात कशासाठी रीलसाठी स्पेशल मंडळी. तर रील मंडळी अशीच येत आपल्या चॅनलवरती आपल्या ड्रीम म्हणून चॅनलला आपलं आत्तेच बोलगो त्याच्या चॅनलवर आहेत आपल्या कोलॅब करणार कोणीवारीवर. तर ती रील बघून भेटणार तुमका. चला म्हणजे 6:45 वाजले आहेत आणि आता जाण्याची वेळ झालेली आहे आपली विजयदुर्गच्या इकडनं. बीचच्या वरनं जाऊसा वाटत नाही या कारण एकदम एवढं समुद्रावर असं वातावरण आहे ना जबरदस्त वाटतं. संध्याकाळचं वातावरण तर भारीच वाटतं आपल्याला. त्याच तुमचं म्हणलं समोर ना वातावरण काय आहे संध्याकाळचं. तिकडे खेळतात आपल्या इकडे कोण नाही कोणत इकडे आपले बोरत. वातावरण एकदम अति सुंदर आहे म्हणजे वातावरण. इकडनं पुन्हा म्हटलं असतं पूर्ण यो बीच वाळूचो इकडनं पर्यंत बरोच असं पुढेपर्यंत वाळूचो बीच आहे पूर्ण. तर बरोच असं मोठं मंडळ बीच आहे. जबरदस्त वाटतं काय सांगू तुमचा. तर इलाच तर नक्की यावा ह्या बीचवरती.
तिकडे मंडळी मच्छीमारांची होडी आहे तिकडे पुढे जरा दिसता लांब लांब पण दिसता एकच दिसतं आता बरीच अशी हत त्या साईडला पुढे आहेत. चला म्हणजे 7 वाजलेले आहेत आणि आता निघूची तयारी झाली आहे. बरं आपले चलत चालले 3 जण आणि मी चौथो. त्यामुळे 4 सीट आहेत. 4 सीट गाडीवर हिलाव मग अशी जाताना बघूया आता काय कोणतरी भेटता काय कसा काय ची मजा मस्ती आपली कोकणातली बघितलं असेल तुम्ही. बीचवर काय मजा येतं आपलं विजयदुर्ग बीच मंडळी एकदम भारी मंडळी. वातावरण जबरदस्त म्हटलं कडेवरनं दिसतात तुम्ही बघितलं असाल तर एक भारी वातावरण वाटतं मंडळी आपला इकडचं. तर तुमका यायचं असलं तर नक्की यावं. विजयदुर्गवरनं येलास की डेपोच्या इकडनं डाव्या साईडचं रोड येतात. राधाकृष्ण मंदिर विचारलास की तिकडनं म्हणजे आतमध्ये रोड येतात. तर तिकडनं येलास की डायरेक्ट आपण बीचवर जाऊ शकतास तुम्ही इकडनं. तर आता ही व्हिडिओ म्हणजे आपण इकडेच थांबूया. लवकरच अशा एका मजा मस्तीच्या व्हिडिओमध्ये भेटू मंडळी. तोपर्यंत मंडळी आता धन्यवाद.